माझं रियाज किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण गुढीपाडवा स्पेशल पारंपरिक पद्धतीने 2 लिटर दुधापासून बासुंदी बनवणार आहोत। अगदी 5 ते 6 लोकांना पुरेल इतपत आपण आज 2 लिटरपासून बासुंदी बनवणार आहोत। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने, जराही खवा, मिल्क पावडर, अगदी केसर वगैरेचा वापर न करता आज आपण बासुंदी बनवणार आहोत। चला मग न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तुम्ही पण व्हिडिओ न स्किप करता कंटिन्यू बघत राहा आणि आजची दूध आटवायची एक खास पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तुम्ही दूध जराही वरती वगैरे येणार नाही, दुसरं काम वगैरे देखील करू शकतात खास ट्रिक वापरून। चला मग न वेळ घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी जवळपास 2 लिटर दूध घेतलेलं आहे। हे फुल फॅट म्हशीचं दूध आहे अमूलचं। इथं मी 4 पाउच वापरते, जवळपास अर्धा लिटरचे 4 पाउच आहेत। कढईमध्ये काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला दुधाला छान पद्धतीने गरम करून घ्यायचंय। इथं मी आज एक खास ट्रिक वापरून दूध आटवणार आहे। दूध जराही वरती वगैरे येणार नाही, ओतू जाणार नाही। अगदी आपण मंद फ्लेमलाच दूध आटवू तरी सुद्धा वरती येणार नाही। तर इथं आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि तिला उलटं दुधामध्ये टाकायचंय। याच्याने काय होणार की आपलं दूध आतच उकळेल, कढईच्या बाहेर अजिबात वगैरे येणार नाही। बघू शकता या पद्धतीने आपल्याला प्लेटला दुधामध्ये उलटी करून सोडायची आहे। दूध छान पद्धतीने इथं वरती यायला लागलेलं आहे। याच्यातलं आपण आता अर्धा दूध साईडला काढून घेऊया। मी इथं जवळपास पाऊण ते 1 लिटर दूध काढून घेणार आहे। आपण जास्तीचं दुधाचा एक सोबत वापर केल्याने दूध आटायला टाईम लागतो। जर आपण 1 लिटर पटक्यात आटवलं आणि नंतरचं 1 लिटर त्याच्यात परत आपण मिक्स करून घेऊ शकतो। असं प्रोसिजर वापरल्याने तुम्ही जवळपास 25 ते 30 मिनिटात 2 लिटरची बासुंदी बनवू शकतात। तर इथं मी पाऊण लिटर दूध काढून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आणि आपल्याला जे साईडला दुधाचे जे साय वगैरे लागते आपल्याला कंटिन्यू ती काढतच राहायची। याच्याने काय होणार की आपलं दूध खूप लवकर घट्ट होईल आणि आपली बासुंदी खूप पारंपरिक पद्धतीने लच्छेदार होईल। आज मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलंच आहे की आज आपण जराही मावा, खवा किंवा केसर किंवा दूध पावडर कशाचाही वापर न करता आज आपण एकदम पारंपरिक पद्धतीने लच्छेदार बासुंदी बनवणार आहोत आणि खूप सोप्या पद्धतीने आहे। बघू शकता जवळपास इथं माझे 16 ते 17 मिनिटांमध्ये दूध एवढं आटून तयार झालेलं आहे आणि खूप छान पद्धतीने गाढ पण झालेलं आहे। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये, तुम्हाला समजतच असेल। आणि कलर पण चेंज झालेला आहे। याच्यातले आता आपण प्लेट काढून घेणार आहे। प्लेटला जी एक्स्ट्राची साय वगैरे लागलेली आहे मी ती पण छान पद्धतीने काढून घेतलेली आहे। आणि आता आपण जे पातेलीमध्ये दूध काढलेलं होतं ते पण आता याच्यात ॲड करून घेऊया। बघू शकतात जवळपास आता आपल्या इथं जवळपास 1 ते 1.25 लिटर दूध राहिलेलं आहे 2 लिटर दुधामधून। बघू शकतात खूप छान पद्धतीने थिकनेस पण आलेला आहे आणि बघू शकतात किती छान लच्छेदारीत आपलं दूध आटून तयार होतंय। या पद्धतीने आपल्याला परत अजून 8 ते 10 मिनिट गॅस चालवत राहायचा आहे। ही रेसिपी जर तुम्ही मीडियम फ्लेमला केली तर तुम्हाला जवळपास 25 ते 30 मिनिटात बनवून तयार होईल आणि एकदम लो टू मीडियम फ्लेमला केली तर तुम्हाला 40 ते 45 मिनिटं देखील लागू शकतात। बघू शकता त्या पद्धतीने आपल्याला दुधाला कंटिन्यू चालवतच राहायचं आहे। याच्याने काय होणार की जी आजूबाजूची साय लागलेली आहे ती आपल्याला सलग काढतच राहायची आहे। याच्याने दुधाला छान थिकनेस येतो आणि एकसारखं बाइंडिंग येते आपली बासुंदीला। बघू शकता त्या पद्धतीने। आणि जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचे असेल 4-5 लिटर दुधामध्ये तर तुम्ही आपण कणिक मळतो त्या परातीमध्ये तर बनवली तर खूप छान पद्धतीने बनते आणि खूप छान पद्धतीने लवकर दूध पण आटतं त्याच्यामध्ये। पसरट भांड्यामध्ये लवकर होतं। मला 2च लिटरची बनवायची होती म्हणून मी हे नॉनस्टिक कढईचा वापर केलेला आहे आणि याला जास्त करून चिपकत नाही, एक्स्ट्राचं वाया वगैरे जात नाही, आपल्याला काढायला इझी वगैरे पडतं। त्यासाठी मी इथे नॉनस्टिक कढईचा वापर केलेला आहे। पण जर तुम्हाला 10-15 लोकांसाठी बनवायचे असेल तर तुम्ही स्टीलची परातमध्ये अगदी आरामाने खूप छान पद्धतीने बनवू शकतात। परत आपल्याला 10 मिनिटासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। बघू शकता त्या पद्धतीने। इथे मी पाववाटी साखर ॲड करते। ग्रॅममध्ये बघायला गेलं तर ही 200 ग्रॅम साखर आहे। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती गोड खातात त्यानुसार कमी जास्त देखील करू शकतात। अगदी तुम्ही मीडियम गोड होण्यासाठी पाववाटी साखरचा वापर केलेला आहे। चपाती पुरीसोबत खातो तर थोडी गोडच चांगली लागते, त्यासाठी अगदी मी मीडियम गोड होण्यासाठी पाववाटी साखरचा वापर केलेला आहे। आणि तुम्ही मीडियम गोड खात असाल तर परफेक्ट मेजरमेंट आहे 200 ग्रॅम साखर वापरायची 2 लिटर दुधाला।
तर इथं मी थोडे काजू, बदाम, पिस्ता आणि चारोळ्यांचा वापर केलेला आहे. आता आपण ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथं आपली बासुंदी बनवून तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आता आपण गॅसची फ्लेम बंद करून देऊया आणि इथं मी पाव चमचा वेलची पूड ॲड केलेली आहे. मी तर गार करून एका पातेलीमध्ये काढून घेतलेली आहे. बघू शकतात किती छान आपली इथं लच्छेदार बासुंदी बनवून तयार झालेली आहे. अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेली आहे. आपण जास्त साहित्याचा वापर न करता बनवलेली. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गुढीपाडव्याला तुमचा काय बेत आहे ते पण कमेंटमध्ये कळवा. आणि अशाच एक छानशा रेसिपी सोबत भेटूया. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, सर्वात महत्त्वाचं आनंदी राहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, फॅमिली सर्कल, फ्रेंड सर्कलमध्ये. पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.